आसित गिरी समंस्यात् कज्जलं सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानाम् ईश पारन्न याते। सज्जन हो, आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक अभंग अति मार्मिक, भगवंताचं सर्वत्र दर्शन घडवणारा आणि व्यावहारिक वास्तव चित्रित करणारा हा असा अभंग आहे। चाल मोठी गोड आहे आणि म्हणून आपल्यापुढे आज सादर करत आहोत संत तुकडोजी महाराज। आणि अभंगाचा विषय आहे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव। आणि शीर्षक आहे आपलं भाव तेथे देव। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये। तुकाराम महाराज। निष्ठावंत भाव असला पाहिजे किंवा भावे गावे गीत शुद्ध करोनी या चित्त, इथे भाव शब्द आलेला आहे। भावे विन देव नकळे निसंदेह, इथे पण भाव शब्द आलेला आहे। जिथे जिथे वाङ्मयांच्या सर्व व्यापकतेमध्ये भाव शब्द अनेक वेळा आलेला आहे, कारण भाव हेच परमार्थाचं मुळातलं भांडवल आहे। तेव्हा तस्मात् भावो ही कारणम, भगवत प्राप्तीसाठी भाव हेच एकमेव प्रभावी साधन आहे। आणि म्हणून परमार्थाचं भांडवलच भाव आहे। तेव्हा तशा अर्थाचा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे। अभंग आहे बा, ऐका। मने नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। तुकडोजी महाराज म्हणतात, मनात जर भाव नसेल तर देव तुम्हाला पावणार नाही, देवाची प्राप्ती होणार नाही। भाव नाही आणि हावभाव खूप आहेत, त्याचा अंतर्भाव परमार्थात होत नाही। भाव हा भक्ताचा स्वभाव झाला पाहिजे, तरच भगवत प्राप्ती होते। भगवंत काय आहे त्याचं सगुण आणि निर्गुण रूप कळतं, आणि म्हणून भाव हाच महत्त्वाचा आहे। तुकडोजी महाराज म्हणतात, मने ना हे भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। मात दगडाचा देव केला वडाराचे भेव त्याला, दगडाचा देव केला वडाराचे भेव त्याला, लाकडाचा देव केला अग्नीचं भेव त्याला, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। मातीचा देव केला पाण्याचे भेव त्याला, सोन्याचा देव केला चोराचे भेव त्याला, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। देवाचे देवत्व आहे ठायी ठाये। आता तत्वज्ञान सांगतात, हे सगळे उदाहरणं झाली। देवाचं अस्तित्व ठायी ठायी आहे आणि हे अनेक संतांनी सांगितलेलं आहे। विठ्ठल जळी स्थळे भरला, रीता ठाव नाही उरला, तुकाराम महाराज म्हणतात। किंवा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठती, भगवद्गीता।
जननो हे हा अवघा जनार्दन, संत बोलती वचन. असा जो तत्वज्ञानाचा मुख्य सिद्धांत आहे तो तुकडोजी महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, देवाचे देवत्व आहे ठायी ठायी, अहंकार गेल्याविन अनुभव नाही. त्याचा अनुभव येण्यासाठी मात्र आपला अहंकार गेला पाहिजे. कोणता अहंकार? देह अहंकार गेला पाहिजे. अहमत्व आणि ममत्व याचा नाश झाला पाहिजे. देवा अहंकार गेल्याविन अनुभव नाही. तुकड्या म्हणे ऐका ग्वाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मने नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अंतरीचा भाव असल्याशिवाय कितीही साधनं केली आणि चांदी सोन्याचे जरी देव केले, कशाचेही देव केले, तरी समाधान हे जे देवाचं मुख्य प्राप्तिस्थान आहे ते मिळणं अवघड आहे. देव भेटीचे लक्षण चित्ती राहे समाधान, आणि ते समाधान देवाचं देवत्व ठायी ठायी कळल्याशिवाय, तत्त्वज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही. ते तत्त्वज्ञान प्राप्त झालं तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा या अभंगाचा भावार्थ आहे. सज्जन हो, आपल्याला अर्थ, भावार्थ आणि अर्थरूप होणे इकडे जायचं आहे. आणि म्हणून हा अर्थरूप व्हिडिओ जो जे आपण केलेले आहेत इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.